के श्रीनाथ नावाचा केरळातला एक तरुण केरळमधल्या एका रेल्वे स्थानकावरती कुलीचं काम करायचा. प्रवासी जर आले कोणी तर त्या प्रवाशांच्या बॅगा उचलून द्यायचा, पैसे मिळायचे आणि काहीतरी खाणं पिणं, त्याचा व्यवहार, त्याचं जगणं त्या ठिकाणी चालायचं. तो के श्रीनाथ कानामध्ये हेडफोन्स इयरफोन्स वापरायचा, मोबाईल फोन खिशात असायचा, लोकांच्या बॅगा उचलायचा आणि हेडफोन्सवर तो काय करायचा तर तो केपीएससी केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा त्याची तयारी तो श्रवणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचा. आले गेलेली लोक त्याला म्हणायची की अरे तुला एकतर काम करावं लागेल नाहीतर शिकावं लागेल. तो म्हणायचा दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी करेल, मला जगण्यासाठी कामही करायचंय आणि मला माझं भविष्य घडवण्यासाठी शिकायचं सुद्धा. लोक त्याला हसायची, पण तुम्हाला कौतुक वाटेल, तुम्हाला विश्वास बसणार नाही या गोष्टीवर. तोच के श्रीनाथ घरी जाऊन युट्यूबच्या माध्यमातून कुठल्या तरी अशा पाथफाइंडरच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यास करायचा. कुलीचं काम करणारा लोकांची साहित्य डोक्यावरती पेट्या वाहून देणारा तोच के श्रीनाथ त्या केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेमध्ये कधी काळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तो के श्रीनाथ. आणि म्हणून या पद्धतीच्या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, या पद्धतीची मेहनत प्रत्येकाला करावी लागते. या गोष्टींची जाणीव तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला करून द्यायची. मागे मी एक उदाहरण खेत्रे सर सांगितलं होतं, काळे सर त्यावेळी त्या कार्यक्रमाला होते, की एक वडार समाजातली बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जायची. खडी फोडायच्या कामाला जायची, स्वतःचं 12 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन जायची. अंगात एके दिवशी ताप आहे, खडी फोडते, कलेक्टरची गाडी तिथं आली. कलेक्टरनं त्या बाईचं संथ गतीनं चाललेलं काम पाहिलं. त्या बाईला वाटेल त्या शिवाय तो कलेक्टर द्यायला लागला. कलेक्टर गाडीत बसून निघून गेला. बाईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. त्या 12 वर्षाच्या लेकरानं पाहिलं, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी. कलेक्टरनं शिव्या दिल्या. ते पोरगा आईजवळ गेला, आईचे अश्रू पुसायला लागला. आईला म्हणाला, आई कोण होतं हे तुला शिव्या देऊन गेलं? आई म्हणाली, बाळा ते कलेक्टर होते, मोठे साहेब होते. त्या पोरानं आईच्या हातातली छन्नी आणि हातोडा हिसकावला. ते पोरग एका दगडावर खडकावर गेलं, तिथं छन्नीचे घाव त्या दगडावर आणि खडकावर घालायला लागलं. आईला वाटलं पोरग काय वेडेपणा करते. आई धावत धावत पोराच्या जवळ गेली. आईनं पोराच्या हातातला छन्नी हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या पोराच्या हातावर जखम झाली, रक्ताची चिरकांडी उडाली. त्या जिथं पोरग त्या दगडावर काहीतरी कोरत होतं तिथं रक्त रक्त शिंपलं गेलं. आईला वाटलं पोरानं नेमकं काय कोरलंय. वाचण्यासाठी आईनं स्वतःचा पदर घेतला, पदरानं ते रक्त पुसलं. त्या वडार समाजाच्या त्यावेळच्या 12 वर्षाच्या त्या लेकरानं तिथं लिहिलं होतं, आई तुझ्या डोळ्यातल्या अश्रूचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस मोठा साहेब होणारच. आणि काळे सर तेच पोरग, ही सत्यकथा आहे खेत्रे सर, तेच पोरग नंतर याच महाराष्ट्र राज्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातलं तेच पोरग देशातून मला वाटतं काहीतरी 22वं राज्यातून पहिलं आलं. आणि तेच पोरग कलेक्टर झालं. कलेक्टर वडार समाजातलं सर्वसामान्य ते पोरग कलेक्टर झालं. मला वाटतं या पद्धतीची उर्मी, या पद्धतीची दृढ इच्छाशक्ती तुमच्या अंतःकरणात निर्माण होत असेल तर मला वाटतं या पाथफाइंडर परिवाराच्या माध्यमातून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणं तुम्हा सगळ्यांसाठी काही मुश्किल नाही. ते ध्येय तुमच्या अंतःकरणात निर्माण होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. समस्या किती येतील, ठोकरे खाकर गुनगुनाना जिंदगी है, दर्द पाकर मुस्कुराना जिंदगी है, तुझे जीना है तो पर्वत की तरह हौसला रख वरना तिनके की तरह तू बिखर जाएगा. या व्यवस्थेत, या परिस्थितीत जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला तो हौसला घेऊन जगावं लागेल. तुमच्या प्रत्येक समस्येवर मात करण्याची दृढ इच्छाशक्ती घेऊन तुम्हाला जगावं लागेल. त्यावेळी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत अशा पाथफाइंडर परिवाराच्या सहकार्यातून त्या ठिकाणी जाऊ शकू, ही गोष्ट लक्षात घ्या. आज तरुणांमध्ये दैववादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात फोफावताना दिसून आपल्याला येत आहे. आपण श्रद्धाळू असलं पाहिजे, अंधश्रद्धाळू बाबा नसलं पाहिजे असं मला वाटतं. पण या परिस्थितीत जर तुम्हाला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर मला वाटतं देवाला सुद्धा कर्मवादी जास्त आवडतात, दैववादी कमी आवडतात. आणि म्हणून कर्मवादी होण्याच्या दृष्टिकोनातून आज इथल्या तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे. मनगट कणखर असू द्या, आपुले निखळ असू द्या, श्रद्धा असं मी म्हणेल. तळहाताच्या रेषावरती आता नका भरोसा ठेवू. तोडा शृंखला, तोडा पिंजरा, मारा भरारी गगनी. आणि गुलामीतल्या सौख्यावरती तुम्ही नका भरोसा ठेवू. गुलामीची ही सगळी किलमिश, दैववादाची ही सगळी किलमिश तुम्हाला झुगारून द्यावे लागतील. प्रयत्नवादी व्हावं लागेल, कर्मवादी व्हावं लागेल. कर्मावर, प्रयत्नावर तुम्हाला सखोल अशा स्वरूपाची श्रद्धा तुमची सर्वांची ठेवावी लागेल. तुम्हाला सकारात्मक व्हावं लागेल. नकारात्मक परिसरात तुमच्या सहवासात कोण आहे याचा विचार इथल्या प्रत्येक तरुणांना करणं मला अतिशय गरजेचं वाटायला लागतं. कारण तुमचा सहवास सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. एका गरुडाचं चुकून अंड एका कोंबड्याच्या खोराडात पडावं, कोंबडीनं त्यावर बसावं, गरुडाचं पिलू त्यातून बाहेर यावं, त्या गरुडाच्या पिलानं कोंबड्यांच्याच पिलासोबत नांदावं, खेळावं. आणि तेच गरुडाचं पिलू कोंबड्यांच्याच पिलासोबत खेळत नांदत मोठं व्हावं. ते कोंबड्यांसोबत मोठं झालेलं असतं, त्याला माहीतच नसतं मलाही गरुडासारखं उडता येतं. आकाशातून राजबिंडा गरुड एका दिवशी झेपवावा, त्या कोंबड्याच्या पिलानं पाहावं वरती त्या गरुडाकडं आणि म्हणावं मी सुद्धा या गरुडासारखा एके दिवशी उडू शकेल का. त्या गरुडाचंच पिलू पण कोंबड्याच्या खोराडात राहिल्यामुळं त्यालाच प्रश्न पडला, मी सुद्धा आकाशातल्या या गरुडासारखा एक दिवस उडू शकेल का. ते तुमच्या सोबत व्हायला नको. तुम्हाला
तुम्हा प्रत्येकामध्ये आकाशामध्ये झेपावण्याची गरुडाची इच्छाशक्ती आहे, पण कोंबड्याच्या खुराडामध्ये जर तुम्ही राहत असाल, नकारात्मकतेच्या वातावरणात जर तुम्ही राहत असाल, सहवासात जर तुम्ही राहत असाल, तर त्याच पद्धतीचे संस्कार तुमच्यावरती होतील आणि न्यूनगंड तुमच्या मनात त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तो निर्माण नाही झाला पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अहो, त्या फुलपाखराला माहित नाही मला उडता येऊ शकत नाही. विज्ञानाचा जर विचार केला सर, प्राणीशास्त्राचा जर आपला विचार केला, तर फुलपाखराची जी रचना आहे त्या रचनेनुसार फुलपाखराला उडताच येत नाही. ते सामर्थ्यच त्याच्यामध्ये नाही, ती शक्तीच त्याच्यामध्ये नाही. पण त्याला ही गोष्टच माहित नाही की मला उडता येत नाही, आणि म्हणून फुलपाखरू उडू शकतं. कधी कधी काही नकारात्मक बाबी तुमच्यातल्या तुम्हाला माहित नसणं हे सुद्धा सगळ्यात जास्त आवश्यक असतं आणि महत्वाचं असतं. आणि म्हणून तो आत्मविश्वास घेऊन तुम्हाला आज जगावं लागेल. मी आवर्जून तुम्हाला असं सांगेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तो आत्मविश्वास घेऊन तुम्हाला जगणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आयुष्याच्या या पटावरचा जर राजा तुम्हाला सर्वांना व्हायचं असेल, आयुष्याच्या या पटावरचा राजा जर सर्वांना तुम्हाला व्हायचं असेल, तर मित्रांनो, आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत घेऊन तुम्हाला सर्वांना आज चालणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आयुष्याच्या पटावरचा हा राजा होण्यासाठी आत्मविश्वासाचा वजीर घेऊन तुम्ही सर्वजण चालणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. केवळ बोलत राहणं, मी हे करेल, मी ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल, तुमच्या बोलण्याकडे जग जास्त लक्ष देत नसतं. जग लक्ष देतं ते तुमच्या कृतीकडे. आणि म्हणून तुम्ही बोलण्यापेक्षा कृतीकडे, करण्याकडे सगळ्यात जास्त कल तुम्हा सगळ्यांचा असला पाहिजे. या पद्धतीची इच्छा सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना व्यक्त करतो. मान अपमान, अडचणी, समस्या या गोष्टींवर आपण मगाशीपासून मी तुमच्याशी संवाद साधतोय. या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अब्राहम लिंकनचे वडील सांबार होते सर. अब्राहम लिंकन कितीतरी वेळा लोकसभेच्या त्यांच्या निवडणुका एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, सातदा सातत्यानं पराभूत होत राहिले, पण शेवटी ते त्या देशाच्या विधिमंडळात सर्वोच्च स्थानी पोहोचलेच. राष्ट्राध्यक्ष झाले अब्राहम लिंकन. आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिथले खासदार त्यांना वाटलं, हे चांबाराचं पोरगा ज्याचा बाप कधी कधी आमच्या पायातले बूट शिवायचा, हे चांबाराचं पोरगा आता आमचं नेतृत्व करेल का? एका खासदारानं भाषण केलं आणि म्हणाला, लिंकनजी तुम्ही इथे येऊन पोहोचला, आमचं नेतृत्व करताय, पण लक्षात ठेवा कधी काळी तुमचे वडील आमचे बूट शिवायचे. अब्राहम लिंकन भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले, मला अभिमान आहे, माझा बाप बूट शिवायचं जरी काम करत असला तरी सुद्धा ते काम तो इतक्या उच्च पातळीला जाऊन करत होता की या देशाच्या सर्वोच्च सभागृहातल्या सगळ्या खासदारांना वापरणारे बूट माझा बाप शिवायचा. ही वृत्ती, ही दिशा, ही नजर तुम्हा सगळ्यांना आज प्राप्त होणं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. निंदा तुमची होत असते. निंदती जरी हे लोक तरी विसरतयाचे बोलणे या जगाची रीत आहे. निंदने मग वंदने. निंदिती हे लोक जरी विसरतयाचे बोलणे या जगाची रीत आहे. निंदने मग वंदने. तुमची निंदा होत असते. तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत राहिला, सातत्यानं अशा पाथ फाइंडरचं मार्गदर्शन घेत जर तुम्ही सातत्यानं पुढे जात राहिलात, तर हे जग एकेकाळी नंतर तुम्हाला वंदन सुद्धा केल्या वाचून राहत नाही. त्या दृष्टिकोनातून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पराभव कदाचित होतील येत्या काळात. पराभव कुणालाही चुकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या पातळीचा पराभव त्या ठिकाणी येतोच. पण एक पराभव, एक छोटीशी आपली हार, याचा अर्थ आपलं सगळं जीवन संपलं असं कधीच नसतं. हा विश्वास सुद्धा या अकॅडमीच्या माध्यमातून सर या विद्यार्थ्यांमध्ये रुजणं गरजेचं आहे. फेलची यांची व्याख्या आपण बदलून टाकली पाहिजे. पराभव, फेल म्हणजे नेमकं काय असतं? एकदा तुम्ही हरले, एकदा पराभूत झाले, ही तुमची पराभवाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आता बदलणं गरजेचं आहे. पाथ फाइंडरनं आता नवी व्याख्या फेलची तुम्हा सगळ्यांसमोर रचणं गरजेचं आहे. फेल याचा अर्थ FAIL. मला वाटतं पाथ फाइंडर याचं ब्रॉड स्वरूपात याला असं म्हणेल, F फॉर फर्स्ट, A फॉर अटेम्प्ट, I फॉर इन आणि L फॉर लर्निंग. शिकण्याच्या प्रवासातली पहिली पायरी म्हणजे मला वाटतं पराभव आहे. आणि तीच दृष्टी, तीच नजर या पाथ फाइंडर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांमध्ये रुजावी ही कामना सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. ही सगळी शिक्षक मंडळी अतिशय गुणी आहेत, विद्वता प्रचूर आहेत, अनुभवी आहेत. या सगळ्यांचं सहकार्य तुम्ही घ्या. अतिशय नम्रतेनं, तन्मयतेनं, कुशलतेनं या सर्वांच्या सोबत तुम्ही सर्वांनी राहणं गरजेचं आहे. कारण एखाद्या विहिरीतलं जर पाणी आपल्याला काढायचं असेल, पाण्यानं भरलेल्या विहिरीतलं, तर आपल्याला बकेटला दोर बांधावा लागतो सर. ती बकेट त्या विहिरीत सोडावी लागते, पण जोपर्यंत ती बकेट त्या विहिरी समोर झुकत नाही, बाकत नाही, तोपर्यंत ती बकेट भरत नाही. तसं ज्ञानानं तुमचं मस्तक, ज्ञानानं आपली बुद्धी जर परिपूर्ण करायची असेल, तर या ज्ञान विहिरीतून जर तुम्हाला तुमच्या बकेट रूपी बुद्धीत पाणी काढायचं असेल, तर तुम्हाला लीन होणं, विनम्रतेनं, विनयशीलतेनं ते प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं सुद्धा सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते तुम्ही सर्वजण कराल ही कामना सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. आज तरुणांना हे सगळं शिक्षण देत असताना, त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवत असताना महत्वाच्या काही छोट्या अडचणी आपल्याला मध्ये दिसून यायला लागतात. सोशल मीडिया सारखा प्रश्न तरुणांच्या मनात मोठ्या प्रमाणात रुंजी घालताना दिसून येतोय. एकीकडं चुली शेजारी भाकरी भाजताना, मी नेहमी म्हणत असतो की चुली शेजारी भाकरी भाजताना आईच्या हाताला जर चटका बसला
तर आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण शेजारी बसलेल्या बघणाऱ्या पोराला काहीच वाटत नाही. पण फेसबुकवर जर एखादा फोटो अपलोड केला आणि त्याला जर काळेसर कमी लाईक्स आणि कमेंट्स मिळाले तर पोरांच्या अंगाचा पारा वाढताना आज आपल्याला दिसून यायला लागतो. हे वास्तव आहे. आणि म्हणून आपल्या भावना, जी मानवी जगण्याची अभिरुची आहे, आज जर तुमच्या भावनांची धार जर बोथट होत असेल तर माणूस म्हणून तुमच्यातली वृत्ती मरू पाहते, हे कधीतरी लक्षात घ्या. माणूस म्हणून तुमची जगण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मरू पाहते, हे लक्षात घ्या. तुमच्या ओठावरचं बोलणं आज बोटावरती आलं आणि बोटाच्या एका क्लिकनं भावना व्यक्त तुम्ही करू पाहताय. ये हृदय से ते हृदय संवाद आज पालकातला आणि त्याच्या पाल्यातला नष्ट होऊ पाहतोय. हा संवाद वाढला पाहिजे. शिक्षकातला विद्यार्थ्यातला, पालकातला पाल्यातला हा संवाद सुद्धा वाढणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सोशल मीडिया वापरलं पाहिजे, मात्र त्याच्यातला जो अल्गोरिदम नावाचा प्रकार आहे त्याचा बळी आपण सर्वजण होऊ नये, या पद्धतीची कामनाही तुम्हाला करतो. त्या बाबींचा उल्लेख तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पाथफाइंडरच्या सहकार्यातून तुम्ही सर्वजण योग्य मार्गाने कराल, ही कामना देखील तुम्हा सर्वांना व्यक्त करतो. शेवटचं एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थी मित्रांमध्ये या तरुण अवस्थेमध्ये क्लासेसला येणारे असू द्या, शाळेत जाणारे असू द्या, काही विद्यार्थ्यांना असं वाटत असतं, पाठीमागे बसणारे असू द्या किंवा समोर बसणारे, काही विद्यार्थ्यांमध्ये खुमखुमी असते, बाबा मी विद्यार्थी या क्लासेसचा होतो, आम्ही कधी कधी पाठीमागे बसून नंतर पुणेकर सरांनी आम्हाला पुढे आणण्याचं काम केलं. खुमखुमी असते, विद्यार्थ्यांना एक भूमिका त्यांची असते, काहीतरी खोड्या करायच्या, पोरं हसतात आणि मग हसलं कोणीतरी की त्यांना आनंद वाटत असतो. त्यांना कळत नसतं, त्यांना वाटत असतं मी काहीतरी फार चांगलं कृत्य त्या ठिकाणी करतो. इथं आई वडील पैसे भरतात, क्लासेसला तुम्हाला पाठवतात, या क्लासेसमध्ये तुम्ही येऊन बसता, जीवाच्या जोखमीनं, तळमळीनं, मेहनतीनं शिक्षक तुम्हाला जीवाचा आटापिटा करून हे सगळे मंडळी तुम्हाला शिकवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. पण पाठीमागे बसून काहीतरी खोड्या करायच्या आणि कुणीतरी हसलं, गुरुजींना त्रास झाला की तुम्हाला आनंद वाटणार. या गोष्टी तुम्ही ज्यावेळी करत असता त्यावेळी तुम्हाला असं वाटत असतं की मी गुरुजींना फसवतोय, मी आई वडिलांना फसवतोय. पण तुम्ही गुरुजींना फसवत नसता, तुम्ही गुरुजींची मजा घेऊन, आई वडिलांची मजा घेऊन त्यांना फसवत नसता, तुम्ही तुम्हाला स्वतःला फसवत असता, हे कधीतरी तुम्ही लक्षात घ्या. मी म्हणत असतो एखादा प्रवासी नॉनस्टॉप बसनं त्यानं बीडला तिकीट काढावं औरंगाबादचं, जी बस कुठंच थांबत नाही, नॉनस्टॉप आहे, नॉनस्टॉपचं 200-250 रुपयाचं तिकीट काढावं, बसमध्ये त्यानं बसावं, बस जायला निघावी, कंडक्टरनं सगळे, ड्रायव्हरनं सगळे प्रवासी मोजावेत, प्रवासी बरोबर असावेत, ड्रायव्हरनं गाडी सुरू करावी आणि या व्यक्तीनं तिकीट काढून सुद्धा बसमधून खाली उतरावं, बस निघून जावी आणि त्यानं टाळ्या पिटत म्हणावं, बघा मी त्याला कसं फसवलं ड्रायव्हरला, तो औरंगाबादला निघून गेला, मी तिकीट काढलं पण त्यात बसलोच नाही. त्याला हे कळत नसतं, त्याला मजा वाटते पण त्याला कळत नसतं मी नेमकं फसवतोय कोणाला, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आमच्या वेळी एक पक्या नावाचा विद्यार्थी होता बीएचा, मी सांगितली कथा मागेच. पक्या नावाचा एक विद्यार्थी होता, बीएचा विद्यार्थी, शेवटच्या वर्गात शिकणारा आणि नेहमी आमच्या सोबत असणारा. कॉलेजला आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभागी असायचो. घरी गेलो दुपारी कॉलेज आटपून आणि बातमी अशी आली की पक्याचा कॉलेजमध्ये सत्कार ठेवला. मित्रांनी सांगितलं, म्हटलं पक्या, कधीच कुठल्या कार्यक्रमात, कधीच कुठल्या शिक्षणात, कशातच पुढे नसलेला पक्याचा सत्कार नेमका कसा काय ठेवलाय? म्हणे पक्या शास्त्रज्ञ झालाय. म्हटलं अरे हा पक्या आर्ट्सचा विद्यार्थी हा शास्त्रज्ञ कसा काय झाला? याचं शास्त्रज्ञ होण्यामागचं कारण नेमकं काय असू शकतं? सांस्कृतिक कार्यक्रम तर मला सगळेच माहित असतात, पण पक्या नेमका शास्त्रज्ञ झाला कसा? आणि मग मी गेलो पक्याला विचारलं, अरे तुझा सत्कार तू म्हणतोय, तू शास्त्रज्ञ झाला म्हणतोय, असं कसं? तो म्हणाला मी एक शोध लावलाय. शोध असा आहे की पक्या या नावाचा आणि शास्त्रज्ञाचा एक दूरचा संबंध आहे. तो कसा? तर पक्याचं उलट होतं कॅप, कॅप म्हणजे टोपी, टोपीचं उलट होतं पिटो, पिटो म्हणजे मारा, माराचं उलट होतं रामा, रामा हा देव आहे, देवचं उलट होतं वदे, वदे म्हणजे बोले, बोलेचं उलट होतं लेबो, लेबो हे एका शास्त्रज्ञाचं, नामांकित शास्त्रज्ञाचं नाव आहे. पक्या या नावाचा शास्त्रज्ञाच्या नावाशी असा दूरचा संबंध आहे. आणि म्हणून पक्या असं म्हणतो की मी शास्त्रज्ञ झालोय, त्याला कळत नाही मी नेमकं कुणाला फसवतोय, मी नेमकं काय करतोय. आणि म्हणून तुम्ही कुणाला फसवताय, तुम्ही कुठल्या एका मोठ्या अहम भूमिकेमध्ये तुम्ही सर्वजण जगताय, याची जाणीव तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला करून द्यायची आहे. मित्रांनो, फक्त एकच गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिल, ज्यावेळी तुम्ही जन्माला येता त्यावेळी सर तुम्ही फक्त देह घेऊन जन्माला येता, तुम्ही नाव घेऊन जन्माला येत नाही. नाव तुम्हाला नंतर प्राप्त होतं, पण ज्यावेळी तुम्ही मृत्युमुखी पडता त्यावेळी तुमचा देह तुमच्या सोबत नसतो.